साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. या निवडणुकीनंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कसा करता येईल, तसेच सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नसेल तर मग काय गोटे खेळायच्या का, अशा कणखर शब्दामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विरोधकांचा खरपूस असा समाचार घेतलाय. 8 नोव्हेंबर रोजी आमदार तनपुरे यांचा राहुरी तालुक्यातील गुहा, गणेगाव, चिंचविहिरे, कणगर, मल्हारवाडी, घोरपडवाडी, मोमीन आखाडा आदी गावांमध्ये जन आशीर्वाद यात्रेनिमित्त प्रचार दौरा झालाय. तसेच काही ठिकाणी सभा देखील घेण्यात आल्यात. प्रत्येक ठिकाणी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं. दरम्यान राहुरी तालुक्यातील कणगर येथील सभेत आमदार तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावरती घणाघात करत खरपूस असा समाचार घेतलाय. ते पुढे म्हणालेत की मी 2.5 वर्ष ऊर्जा मंत्री असताना शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावलेत. मतदारसंघात अनेक ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत. विरोधक टीका करतात. मंत्री होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जर सोडायचे नसतील तर मग काय गोट्या खेळायच्या का, असा संतप्त सवाल तनपुरे यांनी केलाय. या भागामधील निळवंडे धरणाच्या कालव्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता. त्यावेळी माझ्या आमदारांनी 10 वर्ष कुठलीही भरीव कामं केली नाही. मी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत जलसंपदा मंत्री यांच्याकडे निळवंडे कालव्याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला. कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील जयंत पाटील यांच्या माध्यमातून निळवंडे कालव्यासाठी 1250 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला, असं तनपुरे यांनी म्हटलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्तात्रय गाडे हे होते. तर यावेळी उरे सर, गोरक्षनाथ नालकर, बाबासाहेब सोनवणे, सुयोग नालकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, बाबासाहेब सोनवणे, रामदास वाचकर, गोरक्षनाथ नालकर, सोनेबापू उरे, सुयोग नालकर, अनिल घाडगे, नवनाथ मुसमाडे, भाऊसाहेब आडभाई, तसेच संकेत जाधव, सिराज इनामदार, मच्छिंद्र वरगुडे, भाऊसाहेब पटेकर, मच्छिंद्र वरगुडे, तसेच धनंजय बर्डे, राजेंद्र दिवे, किशोर दिवे, रावसाहेब जाधव, बन्सी जाधव, भाऊसाहेब दिवे, रघुनाथ गाडे, राजेंद्र आडभाई, संकेत जाधव, आदित्य घाडगे, बाळासाहेब भुजाडी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कणगरवासियांच्या दृष्टीनं सर्वात जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे निळवंडे धरणाच्या कालव्यांचा विषय होता. जी मंडळी व्हॉट्सअपवर बसून ज्ञान पाजवण्याचे धंदे करतात त्यांना खरं इथं कोणीतरी लाईव्ह भाषण ऐकवा माझं. कारण व्हॉट्सअपवर बटणं दाबायला काय लागत नाही, कर्तृत्व लागत नाही, उचलली जीभ लावली टाळायला. तर मात्र इथं काम करायला मात्र काय बाप दाखवण्याचं श्राद्धावर असा विषय करायचा. अरे मी 5 वर्ष आमदार होण्याच्या अगोदर 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार इथं होते. त्यांचे बरेच कार्यकर्ते गावामध्ये असतील. या निळवंडे धरणाचे कालवे करण्याची आश्वासनं माजी आमदारांनी गेली 10 वर्षे मागचे सातत्यानं नुसती आश्वासनं देण्याच्या पलीकडे काही केलं नाही. मित्रांनो, करून दाखवलं. तिथंच त्याच दिवशी पुढे कानडगावला आणि तांदुळीच्या हद्दीमध्ये वन विभागाच्या अडचणीमुळे कालव्याचं काम सुरू झालं नव्हतं. एक कुदरत मारली नव्हती. 1-1 किलोमीटरच्या अंतराचे साधारणपणे 2 टप्पे होते. वन विभागाची अडचण असल्या कारणानं कालव्याचं काम अजिबात चालू होत नव्हतं त्या ठिकाणी. मग 10 वर्ष हे आमदार असताना झोपले होते ना.
दिसलं का वन विभागाची अडचण आहे. मी त्याच दिवशी कानडगावच्या ग्रामपंचायतमध्ये बैठक घेतली, वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि तुम्हाला सांगतो दुसऱ्याच दिवशी कानडगावच्या हद्दीमध्ये काम चालू होतं. दुसऱ्याच दिवशी जे 10 वर्षे यांनी नुसत्या झोपा काढल्या, एक बैठक लावली आणि दुसऱ्या दिवशी काम चालू होतं. ती बैठक मी जर घेत नसतो, त्या कालव्यावर बोगद्यावर जर मी जात नसतो तर तुम्हाला सांगतो आजही निळवंडे धरणाचं काम, कालव्याचं काम पूर्ण होऊ शकलं नसतं. वस्तुस्थिती आहे. कोणी काय काम केलं मंडळाच्या तोंडातले काळा तुम्ही जाऊन सांगा. हे आता पैसे उपलब्ध झाले आणि हे कालव्याचं काम झालं. काल मला आता तुम्ही पत्रकार आहे, तुमच्या अगोदर दुसरे पत्रकार मागच्या गावाला त्यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले की ते शिवाजी कर्डिले म्हणतात की मंत्र्यांनी नुसते डीपीचे उद्घाटन केले, डीपीचेच कामं केले. म्हटलं अरे मग म्हटलं ऊर्जा मंत्र्याचं काम काय असतं, म्हटलं डीपी बसून हेच काम असतं ना, त्या मोठ्या खेळाचं काम असतं म्हटलं ऊर्जा मंत्र्याचं. ज्या खात्याचं काम त्या खात्याचं काम करणार मी. अरे कित्येक शेतकरी माझ्याकडे यायचे तेव्हा आमच्या डीपीवर एवढं लोड आहे, 50-50 मोटरी एखाद्या डीपीवर आहे. आज एक फाटा चालवायचा, उद्या दुसरा फाटा चालवायचा, मग त्याला जर नवीन डीपी दिली आणि त्याला रोज लाईट मिळायला लागली तर हे काय चुकीचं काम केलं नाही. अरे हेच तर अपेक्षित आहे. अरे या तालुक्याला 50 वर्षानंतर मंत्रिपदाची संधी या तालुक्याला मिळाली. 50 वर्षानंतर मी 2.5 वर्ष मंत्री म्हणून काम करत असताना एकही क्षण माझ्या डोक्यातून हा विचार जाऊन गेला नाही की आज एवढ्या वर्षानंतर आपल्या तालुक्याला ही संधी चालू आली आहे, या संधीचं सोनं केलं पाहिजे. राज्याकरता तर केलंच पाहिजे, पण आपल्या तालुक्याकरता, आपल्या मतदारसंघाकरता देखील या संधीचं सोनं केलं पाहिजे. या मायबाप जनतेमुळे मी मंत्री आहे, या मायबाप जनतेमुळे मी आमदार आहे, ही भावना मी कधीच एक क्षण देखील विसरून गेली नाही. आपल्या सरकारनं सर्वात महत्वाचं काम सत्तेवरती आल्या आल्या काय केलं असेल तर आमच्या लाडक्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलं. लाडका शब्द सध्या आता अधिकृत सरकारी शब्द झालेला आहे. सत्तेवरती आल्या आल्या 2 लाखाची कर्जमाफी ही महाविकास आघाडी सरकारनं केली. आणि दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये मात्र कुठल्या शेतमालाला भाव, सगळ्या शेतमालाचे भाव पाडण्याचं काम हे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं. आज दुधाचा धंदा इथं मोठा, आपल्या गावामध्ये देखील मोठ्या डेऱ्या आहेत. अक्षरशः आपल्या सरकारच्या काळामध्ये दूध उत्पादक शेतकरी 35-40 रुपयापर्यंत लिटरला भाव घेतात. मात्र आता 25-26 रुपयापर्यंत भाव आहे. जे अनुदान जाहीर केलं त्याची प्रक्रिया एवढी लोक सांगतात किचकट आहे की कधीतरी ते ऑनलाईन काय भरा, अमुक करा, तमुक करा, ते मोठी किचकट प्रक्रिया या सरकारनं राबवली. नानकर म्हटल्याप्रमाणे आपल्याला भविष्यामध्ये दिवसा वीज, प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याला दिवसा वीज कशी मिळेल याकरता पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे. पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला तुमची कुरणवाडी आणि 19 गाव पाण्याची योजना आहे, तिचं लाईटचं बिल आणि होणारी वसुली याचा ताळमेळ कधीच बसत नाही. त्यासाठी देखील सौर ऊर्जा प्रकल्प कसा करता येईल याचे देखील प्रयत्न पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला करायचे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये जे काय आपले थोडेफार विकास कामांचा बॅकलॉग झाला तो भरून काढण्याचं देखील काम भविष्यामध्ये आपल्याला करायचंय. पण मात्र कधी कधी भीती अशी वाटते की आता सरकार तर आपलं येणारच आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार की तुम्हाला सांगतो काळ्या दगडावरची रेघ आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.